तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, सांगली जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, हळदीचे शहर. तर पहा सांगली जिल्ह्याला हळदीचे शहर या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक दुसरा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच DCCB ही कोणत्या स्तरावर काम करते? तर पहा जिल्हा मध्यवर्ती सहकारी ही जी बँक आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3, जिल्हा स्तरावर. कोणत्या स्तरावर? जिल्हा स्तरावर काम करते. प्रश्न क्रमांक तिसरा, नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर नाबार्डची जी स्थापना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1, 1982. कोणत्या? सन 1982 या वर्षी झालेली आहे. प्रश्न क्रमांक चौथा, सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, वारणा. तर सांगली जिल्ह्यातील चांदोली हे जे धरण आहे तर ते वारणा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 5, भारताची मध्यवर्ती बँक सेंट्रल बँक कोणती आहे? तर भारताची मध्यवर्ती बँक ही पहा ऑप्शन क्रमांक 3, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कोणती आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आहे. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात सहकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? तर महाराष्ट्रामध्ये सहकार हा जो कायदा आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2, 1960. कोणत्या वर्षी? 1960 या वर्षी संमत करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 7, KYCचे बँकिंग क्षेत्रातील पूर्ण रूप काय आहे? तर KYCचे बँकिंग क्षेत्रातील फुल फॉर्म हा पहा ऑप्शन क्रमांक 3, नो युअर कस्टमर. काय आहे? KYCचा फुल फॉर्म हा नो युअर कस्टमर असा आहे. प्रश्न क्रमांक 8, सांगली जिल्ह्यातील कोणते ठिकाणे द्राक्ष उत्पादनासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे? तर सांगली जिल्ह्यातील पहा ऑप्शन क्रमांक 1, तासगाव. काय आहे? सांगली जिल्ह्यातील तासगाव हे जे ठिकाण आहे तर ते द्राक्ष उत्पादनासाठी संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 9, कृषी आणि ग्रामीण विकासासाठी पतपुरवठा करणारी देशातील सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर कृषी आणि ग्रामीण विकासासाठी पतपुरवठा करणारी देशातील पहा सर्वोच्च संस्था ही ऑप्शन क्रमांक 3, नाबार्ड आहे. कोणती आहे? नाबार्ड ही संस्था आहे. प्रश्न क्रमांक 10, दत्त मंदिर असलेली नरसोबाची वाडी त्यालाच पहा नरसिंहवाडी असे म्हटले जाते तर ती कोणत्या 2 नद्यांच्या संगमावर आहे? तर दत्त मंदिर असलेली नरसोबाची जी वाडी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1, कृष्णा आणि पंचगंगा. काय आहे? कृष्णा आणि पंचगंगा या 2 नद्याच्या संगमावर वसलेली आहे. प्रश्न क्रमांक 11, RTGS या फंड ट्रान्सफर प्रणालीमध्ये आरचा अर्थ काय आहे? तर आरचा जो अर्थ आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2, रिअल. काय होतो? आरचा अर्थ हा रिअल असा होतो. प्रश्न क्रमांक 12, बँकिंग नियमन कायदा बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 1949. तर बँकिंग नियमन हा जो कायदा आहे तर तो 1949 या वर्षी तो अस्तित्वात आलेला होता. प्रश्न क्रमांक 13, सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य प्रामुख्याने कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर सांगली जिल्ह्यातील जे सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे तर ते पहा प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 3, हरिण. कोणत्या? हरिण या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 14, भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा प्रवरानगर, जे की हे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? अहिल्यानगर. तर भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरानगर या ठिकाणी सुरू झालेला होता. प्रश्न क्रमांक 15, एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे पाठवणाऱ्या NEFTचे पूर्ण रूप काय आहे? तर या ठिकाणी आपल्याला NEFTचा फुल फॉर्म सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, तर N म्हणजेच पहा नॅशनल, E म्हणजेच इलेक्ट्रॉनिक, F म्हणजे फंड आणि T म्हणजे ट्रान्सफर. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर हा NEFTचा फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 16, सांगली जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर सांगली जिल्ह्यामध्ये एकूण पहा ऑप्शन क्रमांक 3, 10. किती? एकूण 10 तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 17, चेकची वैधता म्हणजेच व्हॅलिडिटी
तो दिल्याच्या तारखेपासून किती महिन्याची असते? तर चेकची जी वैधता असते तर तो पहा दिल्याच्या तारखेपासून ऑप्शन क्रमांक 2 3 महिने किती आहे? 3 महिन्याची असते. प्रश्न क्रमांक 18 प्राथमिक कृषी पतसंस्था हे कोणत्या स्तरावर कार्य करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा ग्रामपातळी. तर प्राथमिक कृषी ही जी पतसंस्था आहे तर ती ग्रामपातळी या स्तरावर कार्य करतात. प्रश्न क्रमांक 19 सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे प्रसिद्ध दत्तक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर सांगली जिल्ह्यातील पहा औदुंबर हे जे प्रसिद्ध दत्तक्षेत्र आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा. कोणत्या? कृष्णा या नदीच्या काठावर स्थित आहे. प्रश्न क्रमांक 20 बँक खात्यामध्ये पॅन जोडणे सक्तीचे असते तर पॅनचा पूर्ण रूप काय आहे? तर पहा बँकेमध्ये पॅन जोडणे सक्तीचे असते तर पॅनचा फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. तर पॅनचा फुल फॉर्म हा पहा ऑप्शन क्रमांक 2 परमनंट अकाउंट नंबर. काय होतो? परमनंट अकाउंट नंबर हा पॅनचा फुल फॉर्म होतो. प्रश्न क्रमांक 21 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालेले आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच RBIचे जे राष्ट्रीयकरण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 1949. कधी झालेले आहे? सन 1949 या वर्षी झालेले होते. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणते पीक हे सांगली जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा ऊस. तर ऊस हे जे पीक आहे तर ते सांगली जिल्ह्याचे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 23 रेपो रेट वाढल्यास सर्वसामान्यावर काय परिणाम होतो? तर पहा रेपो रेट वाढल्यास सर्वसामान्य माणसावर ऑप्शन क्रमांक 1 कर्ज महाग होतात. काय होतात? कर्ज महाग होतात. प्रश्न क्रमांक 24 नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर नाबार्डचे जे मुख्यालय आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. कुठे? मुंबई या शहरामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 25 UPI या पेमेंट प्रणालीचा पूर्ण रूप काय आहे? तर UPI या पेमेंट प्रणालीचा फुल फॉर्म हा पहा ऑप्शन क्रमांक 1 युनिफिल्ड पेमेंट्स इंटरफेस. काय आहे? युनिफिल्ड पेमेंट्स इंटरफेस हा UPIचा फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 26 सांगली जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे? तर सांगली जिल्ह्याला पहा ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक. कोणत्या? कर्नाटक या राज्याची सीमा ही लागून आहे. प्रश्न क्रमांक 27 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर नियंत्रण ठेवणारी संस्था कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा RBI, नाबार्ड आणि राज्याचे सहकारी निबंधक. कोण कोण आहे? RBI ही एक बँक आहे, नाबार्ड ही एक संस्था आहे आणि राज्याचे सहकारी निबंधक हे तिन्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर नियंत्रण ठेवणारी संस्था आहेत. प्रश्न क्रमांक 28 सहकार हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये येतो? तर सहकार हा जो विषय आहे तर तो पहा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या ऑप्शन क्रमांक 2 राज्यसूची. कोणत्या सूचीमध्ये येतो? राज्यसूची या सूचीमध्ये येतो. प्रश्न क्रमांक 29 भारतातील आर्थिक वर्ष फायनान्शियल इयर्स कोणत्या तारखेला सुरू होते? तर भारतातील आर्थिक वर्ष जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 एप्रिल. कोणत्या? 1 एप्रिल या तारखेला सुरू होते. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणती बँक ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील पब्लिक सेक्टर बँक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI. तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही जी बँक आहे तर ही पहा भारतातली सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. प्रश्न क्रमांक 31 सांगली जिल्ह्यातील भिलवडी हे ठिकाण कोणत्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे? तर सांगली जिल्ह्यातील भिलवडी हे जे ठिकाण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 चितळे डेअरी. काय आहे? चितळे डेअरी म्हणजेच दुग्धजन्य पदार्थ या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 32 ATMचं पूर्ण रूप काय आहे? तर आपल्याला ATMचा फुल फॉर्म सांगायचा आहे. तर ATMचा फुल फॉर्म हा पहा ऑप्शन क्रमांक 4 ॲटोमेटेड टेलर मशीन. काय होतो? ॲटोमेटेड टेलर मशीन हा ATMचा फुल फॉर्म होतो. प्रश्न क्रमांक 33 जगातील सहकारी चळवळीची सुरुवात ही सर्वात प्रथम कोणत्या देशात झालेली आहे?
तर जगातील सहकारी चळवळीची जी सुरुवात आहे तर ती पहा सर्वात प्रथम ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड, कोणत्या? इंग्लंड या देशामध्ये सुरू झालेली होती. प्रश्न क्रमांक 34, महाराष्ट्राचे सध्याचे सहकारी मंत्री कोण आहेत 2024 नुसार? तर महाराष्ट्राचे सध्याचे सहकार मंत्री हे पहा ऑप्शन क्रमांक 2 दिलीप वळसे पाटील. कोण आहेत? दिलीप वळसे पाटील हे आहेत. प्रश्न क्रमांक 35, सांगली जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तर सांगली संस्थानाचे संस्थापक कोण होते? तर पहा सांगली जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तर सांगली संस्थानाचे जे संस्थापक होते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 चितामणराव अप्पासाहेब पटवर्धन. कोण होते? सांगली संस्थानाचे संस्थापक हे पहा चितामणराव अप्पासाहेब पटवर्धन हे होते. प्रश्न क्रमांक 36, बँकिंग प्रणालीमध्ये CBS तंत्रज्ञान वापरले जाते तर यामध्ये सीचा अर्थ काय होतो? तर पहा बँकिंग प्रणालीमध्ये CBS तंत्रज्ञान हे वापरले जाते तर या ठिकाणी आपल्याला सीचा अर्थ शोधायचा आहे. तर सीचा अर्थ पहा ऑप्शन क्रमांक 3 कोर होतो. काय होतो? कोर असा होतो. प्रश्न क्रमांक 37, वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किती वेळा झालेले आहेत? तर वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पहा ऑप्शन क्रमांक 3 4 वेळा. किती वेळा? 4 वेळा झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 38, बँकेमध्ये जमा केलेल्या ग्राहकाच्या ठेवीवर विमा संरक्षण देणारी संस्था कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा DICGS. तर DICGSचा फुल फॉर्म काय होईल? डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन असा होतो. तर ही संस्था बँकेमध्ये जमा केलेल्या ग्राहकाच्या ठेवीवर विमा संरक्षण देणारी संस्था आहे. प्रश्न क्रमांक 39, सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका खालीलपैकी कशासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे? तर सांगली जिल्ह्यातील जो शिराळा तालुका आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 नागपंचमी उत्सव. कशासाठी? नागपंचमी उत्सव यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 40, भारतात ग्रामीण बँकेची म्हणजेच RRBची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर भारतामध्ये ग्रामीण बँकेची जी स्थापना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 1975. कधी? सन 1975 या वर्षी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 41, दृष्टिहीन व्यक्तींना चलनी नोटा ओळखता याव्यात यासाठी RBIने कोणते मोबाईल ॲप हे सुरू केलेले आहे? तर दृष्टिहीन व्यक्तींना चलनी नोटा ओळखता याव्यात यासाठी RBIने पहा ऑप्शन क्रमांक 3 मनी. काय आहे? मनी हे मोबाईल ॲप त्यांनी सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 42, सांगली जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तर सांगली जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका जो आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 3 जत तालुका. कोणता आहे? जत हा तालुका आहे. प्रश्न क्रमांक 43, 14 प्रमुख व्यापारी बँकेचे पहिले राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालेले आहे? तर 14 प्रमुख व्यापारी बँकेचे पहिले राष्ट्रीयकरण हे ऑप्शन क्रमांक 2 1969. कोणत्या? सन 1969 या वर्षी करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 44, क्रिसिल आणि सिबिल या संस्था कशाशी संबंधित आहेत? तर क्रिसिल आणि सिबिल या ज्या संस्था आहेत तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 पतनामांकन. कशासाठी? पतनामांकन यासाठी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत आहेत? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 3 31. काय आहे? महाराष्ट्रातील 31 जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 46, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या बँक खात्यावर सर्वात जास्त व्याजदर मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मुदत ठेव खाते, म्हणजेच त्याला फिक्स्ड डिपॉझिट असे म्हटले जाते. तर मुदत ठेव खाते या प्रकाराच्या बँक खात्यावर सर्वात जास्त व्याजदर मिळतो. प्रश्न क्रमांक 47, सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि कवठे महांकाळ ही तालुके प्रामुख्याने कोणत्या हवामान विभागात येतात? तर सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि कवठे महांकाळ हे जे 2 तालुके आहेत तर ते प्रामुख्याने पहा ऑप्शन क्रमांक 2 दुष्काळी पट्टा, त्यालाच पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हटले जाते. तर दुष्काळी पट्टा या हवामान विभागात ते येतात.
प्रश्न क्रमांक 48, सहकार तत्वानुसार संस्थेमध्ये मतदानाचा अधिकार कसा असतो? तर सहकार तत्वानुसार संस्थेमध्ये मतदानाचा जो अधिकार असतो तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1, एक सभासद एक मत. कसा असतो? एक सभासद एक मत असा असतो. प्रश्न क्रमांक 49, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कोणते अधिकृत ॲप सुरू केलेले आहेत? तर डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने पहा ऑप्शन क्रमांक 2, भीम. कोणतं आहे? भीम हे अधिकृत ॲप त्यांनी सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 50, बँकिंग क्षेत्रात NPAचा वाढता आकडा चिंतेचा विषय आहे. तर NPAचा पूर्ण रूप काय आहे? तर या ठिकाणी आपल्याला NPAचा फुल फॉर्म सांगायचा आहे. तर NPAचा फुल फॉर्म हा पहा ऑप्शन क्रमांक 1, नॉन परफॉर्मिंग असेट. काय होईल? नॉन परफॉर्मिंग असेट असा होतो.